आणायला लागलाय, फडणवीसची साथ घेतोय की काही थोड्या दिवसात लक्षात येईल. आपलं मराठीचं वाटोळ करतो काय. पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळत मराठा हा सरकारपेक्षा मोठा आहे. आणि जर का मराठ्यांचा आता तो वाटोळ करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठी दंडुके हातात घ्या. मग नावेला जर आम्हाला उतरू नको. 2 वर्ष झाले शांततेत. आम्हाला त्या विषयात उतरू नको तू. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी कालच मांडलेला आहे की याने नारायणगडावर एक लोकांना नाही का त्यांच्याकडनं एक शब्द घेतलाय. म्हणजे ती काय महाविकास आघाडीचीच लोक आहेत. गवतातनं यायचं पण पान लागू द्यायचं नाही. म्हणजे उद्या म्हणायला की नाही आपल्याला काय करायचंय, मी म्हणलं होतं ना भगवानगडावर त्या नारायणगडावर मी तुमच्याकडे शब्द घेतला होता ना. म्हणजे काय आपल्याला यांना सपोर्ट करायचा आणि तो तेच करणार आहे. म्हणजे या लोकांना यांनी बरोबर कसं गप करायचं ते केलं. भरपूर माल जमा करता येणार आहे. हा तुम्ही मला पाठवून द्या मी तुमचं. बरं आता त्या ठिकाणची जी काही संख्या होती ती आज पुन्हा एकदा मला अगदी जे असतात ना ड्रोन कॅमेरा वगैरे किंवा सरकारी यंत्रणा त्यांनी सांगितलं की ताई नाही 6 पर्यंत आकडा. म्हणजे 6 पर्यंत पण धरायचा नाही आपण, पण धरून चला 6. मग जर अखंड महाराष्ट्रातनं लोक आले होते हे जे करोडो बिरडो हे सोडून द्या म्हणले 6 लाख पर्यंत आकडा. 6 लाख पर्यंत जर आकडा असेल आणि याचं म्हणणं आहे की अखंड महाराष्ट्रातनं लोक आले होते. एकाही जिल्ह्यातनं तालुक्यातनं असं नव्हतं की माणसं आले नाहीत. मग फक्त अखंड महाराष्ट्रातनं याला 6 लाख लोकांचा सपोर्ट आहे का? आणि 6 लाख लोक, फक्त 6 लाख लोक सत्ता पालट करू शकतात का हो? महत्वाचा मुद्दा आहे, नोंद करून घ्या. संगीता वानखेडे फार महत्वाचे मुद्दे मांडत असते. 6 लाख लोक काया पालट करू शकतात का? कारण आता याला 6 कोटीवरनं फक्त 6 लाखावर येऊन पडला याचा आकडा सपोर्टचा. हो होता तुला एकेकाळी 6 कोटी मराठ्यांचा तुला सपोर्ट होता. अंतरावली सराटीमध्ये ज्या वेळेला सभा झाली ना 6 कोटी मराठ्यांमध्ये माझंही नाव होतं अगदी. परंतु ज्या वेळेला लोकसभेला तुझं चित्र लोकांना कळलं ना आणि माझी मेहनत सातत्य सोडलं नाही, मी तुझा चेहरा उघडा करणार सातत्याने मी भूमिका मांडत राहिली. तुझ्या विरोधात मध्ये मिळालेली माहिती मी मांडत राहिली. घाबरले नाही तू. तुझ्या लोकांनी मला किती ट्रोल केलं, मला किती शिव्या दिल्या गलिच्छ, मला किती घाण बोललं, किती महिलांनी मला घाण बोलून माझ्यावर व्हिडिओ टाकले. मी अजिबात खचले नाही आणि खचणारही नाही. कारण मी पहिलंच सांगितलंय की हा जो लढा आहे ना तो धर्माविरुद्ध अधर्म असा आहे. आणि धर्म वाचवण्यासाठी मी हा लढा अर्ध्यात सोडणार नाही, अजिबात नाही. अर्ध्यात सोडून जाणारी संगीता वानखेडे नाही. तुला किती ट्रोल करायचं ते कर, तुला किती त्रास द्यायचा ते दे, माझा लढा मी सोडणार नाही. तुझं जे काय आहे ना थोतांड, तुला जे काय मुघली मराठा तयार करायचे आहेत ना त्यांची संख्या वाढवायची ना तुला, सगळे सोयरे लागू करून त्यांची संख्या वाढवायची ना तुला ओबीसी मध्ये मराठा घालून. कारण काय सगळ्या सोयऱ्यांची मुलं मग तुझी EWS मध्ये गेलेलीच हे पण लोकांना कळलेलं आहे. लोकांच्या तुझे बरेच मुद्दे लक्षात आलेत, त्याच्यामुळे लोकांनी तुझ्याकडं अक्षरशः फक्त दुर्लक्ष नाही केलं तर पाठ फिरवलेली आहे की अजिबात नको, याचं आम्ही ऐकणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे. आणि तू कितीही काही केलं तरी जे येवल्याला घडलंय काल त्याची पुनरावृत्ती तू ज्या ज्या ठिकाणी जाशील ना त्या ठिकाणी निष्ठावंत मराठा, धर्मनिष्ठ मराठा, धर्मांच्यासाठी संघर्ष करणारा मराठा, छत्रपतींच्या विचारांचा पाईक मावळा तुला विरोध करणार. कारण माझ्या छत्रपतींनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं ना ते हिंदवी स्वराज्य तुला मातीत मिसळवायचं आहे. आणि आज म्हणे त्याचे ब्लॉकेज काहीतरी नाही का, त्याच्या रक्तामध्ये ज्या गाठी होत्या त्या गाठींचं नाही का काय निदान ते झालंय आणि मग डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यावर उपचार घ्यावे लागते म्हणून तो ॲडमिट झाला म्हणे. आज कसं असतं माहिती का, तुम्ही आमच्या हिंदू देवी देवतांवर हसताय, खिल्ली उडवताय, तुम्ही सर्व आमच्या संस्कृतीचा आमच्या संस्कारांचा नाश लावलाय, धर्माला पार तुम्ही बेशीवरच टांगले. धर्म तर तुम्ही गहाण ठेवलाय. धर्म तुम्ही काय केलंय, तुम्ही
धर्म तुमच्या वडिलांनी काय केलं धर्म वाढवण्यासाठी, धर्मनिष्ठेसाठी, हे तुम्ही विसरून गेलात आणि मग त्याचे भोग तुम्हाला हे असे भोगावे लागतील. आणि याचं दुसरं कारण असं आहे की हरियाणाची निवडणूक झाली त्याच्यानंतर मात्र तुम्हाला उभे वारे सुटलेले आहेत. तुमच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे की आता आपलं नाणं वाजणार नाही, कारण आपलं नाणं खोटं आहे हे समाजाच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे. अंधारी बाई कितीही बोलू द्या, अशी करू करू बोलते अंधारी बाई, काय सांगायचं. अंधारी बाई तमाशाच वेगळा आहे, तसं काय कळणच झालं मला. ती का अशी, मला असं वाटतं रावण दहन होतं त्या दिवशी ना, शेवटी ती सुपर्णखा ते शुभ्रनखाला ते वेदना होत होत्या, माझ्या भावाला का जाळताय, माझ्या भावाला का जाळताय. ती म्हणत होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभू श्रीरामाने पाडलंय, आताच्या निवडणुकीमध्ये छत्रपती शिवराय तुम्हाला पाडतील. म्हणजे शिवरायांच्या विचारांचे लोक म्हणजे छत्रपती शिवराय, तुम्ही नाहीये शिवरायांच्या विचारांचे, तुम्ही नाहीये प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारांचे. मग तुम्हाला म्हणायचं काय, तुम्ही त्यांना पाडलं, तुम्ही त्यांना पाडलं असं म्हणायचं का बाई तुला. ते हुई 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 असं वाटतं काही पाखरं आहे ना, ते नाही का शेतकऱ्यांच्या पिकावर बसतात बघा, ते पाखरं दाणे खायला कणसांवर बसत असतात आणि मग तो शेतकरी नाही का हुई हुई करतो, तसं असं कर्कश आवाज तिचा तो. बापरे बापशी बाबा, थोडे नाही बघा वाटत तिचं कसला बोलती ती. अगं बाई 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 बाई, तो पेन कशाला असतो का नाकात घालायला तिच्या, तो पेन असतो हातात मध्ये, म्हणजे स्वतःला फार अभ्यासू समजते आणि ते आपलं चालू असतं. पुढं ते स्टेजवरच्या ज्या वेळेला भाषण करते त्यावेळेला माईकच्या समोर जाण्या अगोदर तिच्या पायाखाली स्टूल येतो, ती पोचत नाही ना उंची तिची, आणि मग तिची आपली चालू होती चर्चा भाषण. तुला संपवायचं आहे, परंतु आम्ही तसं होऊ देणार नाही, याचा विडा आम्हीही धर्मनिष्ठ लोकांनी उचललेला आहे. आम्ही सुद्धा आमच्या धर्माशी गद्दारी करणार नाही. मला काल एकाची कमेंट आहे, तू हिंदू राष्ट्र म्हटलं म्हणजे हिंदू राष्ट्र होणार आहे का. आणि मी त्याचं जरा अकाउंट चेक करून बघितलं तर तो जरांगेचा फॅन दिसला, त्याच्यानंतर थोडंसं खाली गेले तर तो शरद पवाराचा फॅन दिसला. म्हटलं अरे हे भेसळयुक्त आहे. म्हणजेच काय, इथं क्लिअर होतं की आम्हाला हिंदू राष्ट्रात चालणारच नाही, अजिबात नाही. अरे भिकाऱ्यांनो, किती मुस्लिम राष्ट्र आहे, किती मुस्लिम राष्ट्र आहेत सडक्या मेंदूच्यांनो. तिथं हिंदू नाही आहेत का, तिथं हिंदू पण आहेत. हिम्मत काय त्या हिंदूंची की मुस्लिम राष्ट्र तुमचं बंदी आणा त्याच्यावर म्हणून म्हणायची. आणि इथं हे मुठभर आहेत आणि हे हिंदू राष्ट्र करण्यासाठी विरोध करतायत आणि त्यांना सपोर्ट हे असली बांडगुळा देतायत. ही बोलतायत की हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही. लाजा वाटतायत का रे तुम्हाला. मला एक उदाहरण सांगायचंय. एक फार मोठे महंत आहेत, मी त्यांच्या क्लिप ऐकत असते, मला त्यांचं नाव सांगता येणार नाही आता, पण मला फार आवडतं कारण फार ज्ञानी आहेत ते. फार ज्ञानी आहेत ते आणि खूप विज्ञानाचीही माहिती सांगतात ते, इतिहासाचीही माहिती सांगतात आणि सगळ्याच गोष्टींची माहिती सांगतात. तर त्यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर झाले लंडनला जाऊन, त्यावेळेला त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता, त्याचं नाव मी नोट करून ठेवलेलं आहे बघा. एक 2 मिनिटं फक्त मी वही आणते, माझ्या लक्षात राहत नाही म्हणून मी नाव नोट करून ठेवले. त्याचं 2च. फार महत्वाचा मुद्दा होता आणि मला आता तो एवढा तुम्हाला स्पष्टपणे मांडता येणार नाही. मी त्यांची ती छोटीशी रील बघितली आणि त्याचे काही मुद्दे मांडून घेतले होते. त्या महंतांनी जे सांगितलं होतं त्यांचं म्हणणं होतं की दंगली सुरू झाल्या पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्ट नंतर स्वातंत्र्य मिळालं. 14 ऑगस्ट नंतर पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं होतं, 15 ऑगस्टला आपल्याला मिळालं. म्हणजे एकदाच मिळालं, पण ते आपण असे दिवस साजरे करतो. आणि यांचे सरकार आले, म्हणजे पाकिस्तानचा विषय आहे हा. बॅरिस्टरजी प्राईम मिनिस्टर झाले. जेव्हा त्यांचे सरकार आले, पाकिस्तानचे कायदा मंत्री योगेंद्रनाथ मंडल हे भारताला शिव्या देऊन गेले. योगेंद्रनाथ मंडल हे सुद्धा बॅरिस्टर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा बॅरिस्टर होते. बघा, दोघांनीही बरोबर शिक्षण हे घेतलं होतं. आणि हे जे जोगेंद्रनाथ आहेत, हे जोगेंद्रनाथ जे आहेत ना, ते भारतातनं पाकिस्तानामध्ये गेले होते भारताला शिव्या देऊन, भारताला भलबुरं करून. ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला ते पाकिस्तानमध्ये गेले.
आणि त्यानंतर ते तिथले प्राईम मिनिस्टर झाले योगेंद्रनाथजी बरं का. आणि नंतर कालांतराने बघा त्यांना परत भारतात मध्ये यावं लागलं. कुणाला? जोगेंद्रनाथला. जोगेंद्रनाथला भारतामध्ये नाही, ज्यावेळेला त्यांचे प्राईम मिनिस्टर झाले त्यावेळेला जोगेंद्रनाथला कुत्र्यानेही तिथे विचारलं नाही. त्याला तिथे हुसकून दिलं बॅरिस्टरला, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बॅरिस्टर ही पदवी घेतली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्येच राहिले, त्यांना भारताचा विकास करायचा होता. आणि जोगेंद्रनाथ हे पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानची निवडणूक झाली, त्यांचे प्राईम मिनिस्टर झाले, त्यावेळेला जोगेंद्रनाथला हुसकून दिला तिथून. पाकिस्तानमध्ये ज्यावेळेला दंगली चालू झाल्या त्यावेळेला तो पुन्हा भारतात आला आणि अगदी निश्चितपणे कोण्या कोपऱ्यात राहत होता ना, त्याला कुत्रही ओळखत नाही जोगेंद्रनाथ. तुम्ही गुगलला सर्च केला, मी त्याच्यानंतर त्याचं सर्च केलं होतं गुगलला आणि त्याची सगळी माहिती बघितली होती. बघा आपल्या हिंदू धर्मातले संत महंत फार ज्ञानी आहेत. फक्त ते काय अध्यात्माचं ज्ञान घेतात असं नाही, आपल्याला सर्व इतिहास सुद्धा ते सांगतायत. हे हिंदू धर्म करतोय बरं का, फक्त हिंदू धर्मामध्येच होतं हे, एवढं लक्षात ठेवा. का हिंदू धर्मावर एवढं प्रेम आहे? माझा हिंदू धर्म कधी हिंसा करायला सांगत नाही. हा जोगेंद्रनाथ ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये गेला, भारताला शिव्या देऊन गेला होता, परंतु परत याला भारतामध्येच यावं लागलं. म्हणून भारताने म्हटलं का, तू तर आम्हाला शिव्या देऊन गेला होता, आमच्याकडे यायचं नाही. त्याचं कारण काय माहिती का? हिंदू आहे तिथं. हिंदू कधीही द्वेष करत नाहीत. मी वारंवार सांगत असते मी. जास्त नाही हो, 100 मुसलमान असू द्या, 100 मुसलमान असू द्या आणि आपले 10 हिंदू असू द्या, मारून टाकतील त्यांना, जगू देणार नाहीत. परंतु आपले 100 हिंदू असू द्या आणि त्यांचा 1 मुसलमान असू द्या तरी तो सुरक्षित राहील, कारण हे आपले संस्कार आहेत. आणि म्हणून हिंदू धर्मावर माझं प्रेम आहे. त्याला माझ्या श्वासात माझा प्राण आहे ना, माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्या धर्माचं रक्षण करत राहील, शेवटच्या श्वासापर्यंत. हा माझा हिंदू धर्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पदवी दिली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान केलाय त्यांचा आम्ही. आणि त्याला काय झालं, तिथून हाकलून लावलंय, त्याला पुन्हा भारतातच यावं लागलं. तर हा फरक आहे आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला मानाव्याच लागतील.